करावं लागते सर्व. सोबत पूजा करायची आणि संध्याकाळी. सर्वांचे पाय वगैरे पडतात. तर पाय आपलं काय इकडंच आहे. लवकर जे आहे आपलं घर भाव. मग आता घर सोडून आलोच ना आपण. झालं पाहिजे घर. हक्काचं घर हक्काचं असते. आणि नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वजण मजेत असणार. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण. नमस्कार. नमस्कार. काय करताय? ते कढीपत्त्याचं आणलं, डाळ आणली, चांगलं चांगली पानं काढून. अच्छा, म्हणजे आजचा आहे दसरा. हो. तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व परिवाराकडून. आणि इकडे चालू आहे आमच्या दसऱ्याची तयारी. कारण इकडे आईचं जे आहे पाला वगैरे काढण्याचे काम म्हणतात, गोड लिंबाचा पाला. आणि इकडे राधिका काय करते? स्वयंपाक. काय काय केलं आज दसऱ्यानिमित्त? पुरणाचा स्वयंपाक. पूर्ण एक वेळ संध्याकाळी असते ना? संध्याकाळी असते, पण संध्याकाळी त्रास होतो. हां, पुरण वगैरे भाजत नाही, काम पचन वगैरे होत नाही. त्याच्यामुळे सकाळचं जे आहे स्वयंपाक केलेला आहे. आणि सर्व नैवेद्य होतं देवीला, सर्व नैवेद्य व्यवस्थित होते घरच्या देवाला. संध्याकाळी पूजा वगैरे केली तर चालते. तसं तर आपल्या गावाकडं संध्याकाळीच करत असतात दसऱ्याची पूजा. संध्याकाळीच असते सर्वांची. पण इकडं जे आहे आपण दुपारचं करताय. कारण सांगितलं असं मला. हां, आता नैवेद्य वगैरे दाखवून देऊ. हो, झालेच ना, आता बराच उशीर होत आहे ना. हां, चालतं. कारण आईचं पण इकडं तेच असते. गावाकडे दसरा कसा करतो बरं आपण साजरा? संध्याकाळी मग आपल्या इकडं ते पचत नाही ना संध्याकाळी. हो, पण कसा करतो आपण नेमके? तिकडचं आणि इकडचं कसं आता? आपण लोखंड धुतो तिकडं. लय मोठं आपले झाडं आणतो. तुरीचे झाडं, ज्वारीचे झाडं. तिथं काय भेटते का नाही भेटत? फुलं. ज्वारीचं हो, मेन ते ज्वारीचं आणतात आणि उसही आणतात ना. काय सांग, जसं जिकडे असलं तिकडे ऊस आणतात. पूजा म्हणतात. धंद्यावाले पूजा म्हणतात. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं मान आहे आज. पोती करायला लागते आज. सर्वात महत्वाचं मान आहे ते काय म्हणतात आपल्या इकडं? भोश्याचा पालाचं. आपट्याचं. ऍक्च्युली ते कसं, ते राम आणि लक्ष्मणाने त्यावरती विजय मिळवल्याच्या नंतर आपले जे धनुष्य आहे उतरून त्याच्यावरती ठेवले होते. म्हणून ते असं पाची पांडवांना असं वेगवेगळं आख्यायिका आहे, वेगवेगळ्या मन आहे. आणि तेच हां ते सोन्याचे झाड असं आहे. म्हणून आज सोनं चांदी. आणि तसंच पाहिलं तर खरं तर रावणाचं जे वध आहे आजच्या दिवशी केलं असं म्हणतात. आणि असत्यावर सत्याचा विजय असं दोन्ही आहे. आणि आजच्याच दिवशी खरं तर दोन्ही एकत्र आलेले आहे. जसं की असत्यावर सत्याचा विजय. हां, रावणाचा पुतळा करतात. हां, तेच आहे. प्रत्येक ठिकाणी जाळतात. मोठ्या मोठ्या सिटीत जास्त चालते, पण आपल्या ग्रामीण भागात जास्त चालते. पण आपला जो आहे दसरा कितवा आहे? दुसरा दसरा आहे. आणि हा दसरा इकडं बाहेर सेलिब्रेट करतात, म्हणजे की वाशिमला, जे की दुसऱ्याच्या घरात नाही भाड्याचे. कारण आपलं जे घर आहे तिकडे केलं ना. हां, तर पुन्हा मागच्या वर्षी आपण तिकडे गेला होता. पहिलाच दसरा होता माझा, सर्व पहिलंच होतं तेव्हा. आता दुसरा आहे. अच्छा, दुसऱ्या वर्षाची सर्वात सुरुवात झालेली आहे. पण जे आहे आपलं घर पण जे आहे लवकरच होऊन जाईल. कारण सर्व जे आहे त्याचं तयारी करायची आहे, घराची पण सर्व. आणि लवकरच करू आपण. मग तसं हे आईला थोडंसं वाटत आहे की बा लवकर जे आहे आपलं घर भाव. घर सोडून आलोच ना आपण. झालं पाहिजे घर. हक्काचं घर हक्काचं असते. आणि दसरा जर म्हटलं तर आपण स्वतःच्या घरात केलेलं वेगळं असतं. साजरा चांगला असते, सर्व आपले असतात. ते स्वतःच असते ना. आता सगळं भांडे कुंडे, लोखंड भांडे सगळं तिकडं इकडे काय आपल्याला पूजा नाही, पाठ नाही. करू आपण प्रयत्न. आईला म्हणतो मी की एका वर्षात आपलं घर व्हायला पाहिजे, त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करू. 1-2 वर्षांनी. कारण इकडं सध्या जे आहे घरापेक्षा सध्या इकडं महत्त्वाचं आहे.
राधिकाची काळजी घेऊन राहते. आता आपलं नंतर बघ आपण घराचं. पहिले आपल्याला इकडं तेच आहे. मागे पुढे होतच हं? ते. सर्व गोष्टी काही बरोबर असतात मागे पुढे हो. असते. दुकानच्या. आपला दसरा आज इकडं आज पूजा केली. आज करतात ना, आज दसरा आहे ना, हां तर दसऱ्याला देव वगैरे धुतात. कारण 9 दिवस नाही का घट बसलेले असतात ना, हां तर पूजा नसते करत. पूजा करत नसतात. तर 9 दिवस अक्षरशः पूजा झालेल्या नव्हते घरामध्ये. हो. ते एक असते ऍक्च्युअली, ते घट बसलेले असतात, दिवे बसलेले असतात म्हणतात, घरी पण आजच्या दिवशी चालत असते. त्यामुळेच ना मग. हां आणि इथं लोखंड नाही, काहीच नाही, कशी पूजा करायची. एक पाऊस आहे फक्त आपल्या इथं. मग ठीक आहे, जे आहे ते ठेवायचं आपलं साधन. हो. कारण आता इथं जे वापरतो आपण, आणि तिकडं कसं गावाकडं म्हणजे शेतीचं काम, शेतीचे किती भांडे राहतात हो. तिथं, नागर वखर जे आहे सर्वच शेतीचे राहतं. सामान, असं ते सर्व आई वगैरे पूजा करतो त्याची. आणि खूप सारं जे भरलेलं राहतं तो हे वेळी. होते, पासा होत्या, सगळंच होतं. त्याची पूजा करायची, हो. सोनं वगैरे ठेवायचं. पण इथं आता घरचं काय आपण जास्त आणलेलंच नाही तसं सामान, काहीच काम नाही, फक्त इकडं किचनचं सामान, खाण्यापिण्याचं. डबेच तर आणले नाहीत आपण. मग आणि ते लोखंडाचं महत्व कमी झालेलं आहे आता. सर्व प्लास्टिक आणि सर्व स्टीलचं चालत आहे, ॲल्युमिनियम सर्व. आणि इकडे गाडी वगैरे धुतलेली आहे दसऱ्यासाठी, पण ते हार वगैरे लावायचे आहे. फुलं येत सांगितलेले आहे, फुलं येत आहेत त्याच्यामुळेच थांबलेलं आहे. नाही तर आतापर्यंत हार वगैरे लावलं असतं. आणि जे आहे सुरुवात झाली असते आपली. ते तोरण वगैरे बांधत नसतात ना ते. पोळ्याचं तोरण नसते बांधत, पण मग आता हार बांधायला काय नसतं. कशाचं? फुलं मला त्याच्या अशा पाहिजे पोळ्या ह्या तोरणा खालून जात नाही, म्हणून तोरण बांधत नाहीत. अच्छा, काय असतं ते दसऱ्याच्या याला चालते, पण पोळ्याच्या याला चालत पोळ्याच्या नसते. याला चालते. पण आज अमावस्या थोडी आहे. नाही अमावस्याच्या वेळेस असते वाटते ते तोरणा खालून चालत नाही. नाही नाही, फक्त पोळ्याच. पोळाच. हम्म. पोळ्याचं पण महादेव ते तोरण असते हां म्हणून जमत. अख्ख्यांकी काय आहे. मला वाटलं आता असतं. नाही पोळ्याचं महादेवचं असतं तोरण. हां. त्याच्यामुळे तोरण वगैरे जे आहे ते मागं पुढे चालू होतं, बांधायचं की नाही बांधायचं. तोरणा खालून जातं. कारण जसं की पोळ्याला मला वाटते ते लिंबू ते मिरच्या बांधतात ना. आता आहे बघ. सर्व आताही बांधतात. बांधतात. आता लावतात, गाडीला पण लावतात. गाडीले बी झाडा या दरवाजाले. फक्त काय नाही, दीट वगैरे लागू नये, ते काय असते नजर लागू नये, काळी शक्ती असुरी शक्ती आपल्या दूर राहावं, तेवढंच असते उद्देश. हो. तेच तर. हं. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला, असं आहे आमची तयारी सध्या. गोड खावं लागते, आज पूजा करावं लागते सर्व. सोबत पूजा करायची आणि संध्याकाळी. सर्वांच्या पाया वगैरे पडतात. तर पाया आपलं काय इकडंच आहे, कोणाच्या घरी जायचं पाया पडायला. 2-3 जण झाले, पण झाले. हॅपी दसरा, हॅपी हॅपी दसरा दसरा म्हणायचं. असतातच आपले. माझे पण मित्र आहे काही, तिकडे पण जाऊ शकतो आपण, पण तिकडे तुला जायला जमत नाही, नाही तर तिकडे पण गेलो असतो आपण. यावर्षी कुठंच नाही, फक्त काळजी करणे हेच. कारण इकडे इच्छा तर चौकड आहे. कारण आता जे आहे गरबा वगैरे ते पण पाहायला जायचं होतं, पण काय मागच्या वर्षी आम्ही गरबा देवी जे आहे सर्व व्यवस्थित पाहिलं, त्याच्यामुळे यावर्षी ताण नाही राहिला. राधिकाला पण असं तेच तर, मग सर्व पाहिलं ना. फक्त जे आहे यावर्षी काळजी घेणं आहे, सर्व खाणं पिणं घरचं सर्व व्यवस्थित करणं. हो. कशासाठी? दिवे आरती करत असते ना, म्हणजे ते सोनं घेऊन येतात ना, माणूस सोनं घेऊन आला की बाई आरती करते, मग ते सोनं ताटात टाकते संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी. मग ते दिवे केले. ते दिवे असतात. हो. दिवे रोडके नसतात. ओवाळते दिवे. आरतीला ताट पण येतात दिवे सर्व, ते पण हो असतं ना, ना. आरतीच ताटच काढतात ना मुटकून. जसं की आपल्या इकडं दसऱ्याला जे आहे सरस्वती मातेकडे जातात, हा. तिकडं सोनं द्यायला. हां 5-6 देवी जे आहे सर्व दर्शन घेतात. आपण जाऊ नाही हा, सोनं गायत्री देतात. माताला सोनं द्यायला जाऊ ना. अच्छा, आईचं म्हणणं आहे बा, जायला काय हरकत नाही, बघूया आपण. गायत्रीच्या मंदिरात जाऊ. पण ठीक आहे. कसं आहे, आज जरी तोरण इकडं लागत असलं तरी आईला माझी इच्छा असं सांगतो की बा लवकरच आपलं तोरण जे आहे स्वतःच्या घराला लागेल, हा. नवीन घराला. देवाच्या भरोशावर आहे आता आपलं. हं? देवाच्या भरोशावर. हो, करू प्रयत्न. हो ना. आजचं असं म्हटलं चालते. एक हे काय आहे पुरण एवढं सुक्क? सुकं नाही, ते हे करायचं ना, त्याच्यात तूप टाकून हे करायचं. फ्राय करायचं.
तेच तर म्हटलं पाकावर. पुरण तर खूप पाकावरचं असते. ते नाही जमत. नाही आई इकडे त्याच्यात डाळ साखर कमी जास्त इकडे लवकर. म्हणून मी पाकावरच खात असते. ते पाकार याचं आहे ना, त्यात साखर टाका की पाकार खूप येते. साखर टाकायची नाही. मग तू असली तर जमेन इकडं. नाही तिले नाही येते तिले. तेच तर म्हटलं हे पुरण आहे किंवा जी डाळ आहे जी फ्राय केली. डाळ काढली मिक्सर तेच यंत्र पाहिजे. तसं आहे म्हणून व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. आई पहिले पुरण जे आहे पाक वगैरे डाळमध्ये शिजवते, नंतर ते वाटून घेतात मिक्सरमध्ये काढून. हा आता पाट्या वगैरे नाही डायरेक्ट मिक्सरमध्ये. हा पण तसं मिक्सरमधून पण निघत नाही ते डाळ जे आहे. हा आपण चाळणी सगळी राहते ना. नाही ना पूर्ण चायनीज नाही आणली. मग हे ते पण पाक. मिक्सर मधून काढल्यावर पण याच्यात जरा जरा लावलं. आता बघा, त्या दिवशी राहिलं बस. तर चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. असा आहे आजचा व्हिडिओ, सहज केलेला होता. आणि चला आज काय संध्याकाळची पूजा तुम्हाला उद्याच्या शूट मध्ये दिसणार आहे. कशा प्रकारे करतात काय पूजा तर साहजिकच आहे, जे आहे ते करायची आहे. सिंपल. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. निघून राहिलं काय